चरित्र केले नारायणे चरित्र केले नारायणे चरित्र केले नारायणे गोधने राखिता है राखता गोधने राखिता है माझी वाणी तुझे वर्णी पुराणा माझी वाणी तुझे वर्णी पुराणा चरित्र केले नारायणे रांगता मोधने राखीत आहे. त्या परमात्म्याने चरित्र केलं. 2 दशेमध्ये चरित्र केलं. त्या दशा म्हणजे कोणत्या? रांगता गोधने राखीत आहे. रांगत असताना आणि गोधने राखत असताना असं 2 दशेमध्ये परमात्म्याने चरित्र केलं. त्या 2 दशे त्याला चरित्राचा उच्चार करायचा आणि काला आपल्याला करायचा. रांगत असताना काय चरित्र केलं त्याने? कपट्या मामळबटा दिले पिढे दान कपट्या मामळबटा दिले पिढे दान शोषिली मुदना विष पाचिताची स्तना शोषिली मुदना विष पाचिताची स्तना उखळी बांधिता उपडले विमानार गुना उखळी बांधिता उपडले विमानार गुना बक्षुनी मृत्तिका दाबिले वदने भुवने हो ऐसा नागवे हा माया सुनताने ऐसा गौरवी त्या अनुवाद करे बक्षुनी मृत्तिका वदने दाबिले भुवने हो ऐसा गौरवी त्या अनुवाद करे ऐसा गौरवी त्या अनुवाद करे. रांगत असताना परमात्म्याच्या चरित्राला सुरुवात झाली. अगोदरचं चरित्र, अगोदरच्या लीला आपल्या सर्वांना माहित आहे. अद्भुत लीला आहेत. त्या सर्वांनी श्रवण केलेल्या आहेत. परमात्म्याचं प्राकट्य झालं गोकुळ मथुरेत झालं. मथुरेतून परमात्मा गोकुळात गेले. तिथून असणारी माया इकडून मोजून आणली. हे सर्वांना माहित आहे. परंतु काला करायचं म्हटलं ना, तर काला खायचं म्हटलं तर हाचे अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला सेवक. गोपाळ काला सेवन करायचं असेल तर त्याच्या चरित्राचा आणि हाचे अनुवाद. हाचे म्हणजे जे आतापर्यंत आपण अनेक वेळा ऐकला तोच अनुवाद पुन्हा पुन्हा करायचा. हाचे अनुवाद सदा, हाचे अनुवाद सर्व काळ करुणी गोपाळ काला सेवक. हाचे अनुवाद, तोच अनुवाद करायचा. जे झालं ते पुन्हा एकदा झालं, ते पुन्हा घडलं नाही. एक लीला परमात्म्याने केली, ती लीला पुन्हा डबल केली नाही. म्हणून तीच लीला पुन्हा पुन्हा वर्णन करायची आणि मग तो आपण काला सेवन करायचा. त्याच्याशिवाय तो काल्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही. मग त्या परमात्म्याने रांग